चला. तर कडव संघाचे सलामी वीर आपण पाहतोय रवी आणि आकाश. आपण पाहतो शेवटचा सामना संजय नगर उपेक्ष कडाव बी या दोन संघामध्ये. तर पहिलं षटक पिवनचं षटक मारा करेल तो मयूर, एक मोठं नाव कर्जत टेनिसच्या पटलावरचं. तर मारा करेल तो रवी. यावेळेस खूपच बाहेर जाणारा चेंडू. वाईट चेंडू. एक या धावसंख्येने श्री गणेशा होतोय तो कडाव संघाचा एक. यावेळेस निर्धाव जातो तो चेंडू. यावेळेस कवर पाणीच्या डोक्यावर ना चेंडू जातोय. चेंडू अडवला. दोनच धावावर समाधान मानलंय ते कडाव संघाने. या दोन या धावसंख्येने धाफलकावर धावा 4. तीन चेंडू धाफलकावर धावा 4. शेवटचे तीन चेंडू मारा करेल तो आकाश. यावेळेस वाईट. तर रिव्ह्यू.
कुठल्या संघावर अन्याय नाही होणार हे लक्ष घ्या. वाईट वाईट एक रिव्ह्यू संजयनगर संघाने गमावलाय. आता एक रिव्ह्यू शिल्लक असेल. यावेळेस कौर पंच समोर मारलेला चेंडू या जाता मासा दरम्यान खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाला संपुष्टात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 8 धावा फलकावरती पाहतोय. कडाव संघाच्या सलामीची जोडी रवी आणि त्याच्या जोडीला आकाश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. ज्ञानेश्वर गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू फुलटॉस होता अगदी समोरच्या दिशेनं समालोचन कक्षाच्या दिशेनं हा फटका होता. दरम्यान बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत एकेरी सिंगल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येत भर. धावसंख्येत जाऊन पोहोचले 9 आकड्यावरती. रवी ऑन स्ट्राईक असेल. आडवा बाटना एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 2 बॉल वरती आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्यात. ज्ञानेश्वर या गोलंदाजांना हेलिकॉप्टर फटका अगदी पहिल्या तर 30 आतमध्येच बॉलला थांबवला. दरम्यान पुन्हा एक धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या अंकावरती. 11 धावा धावफलकावरती पाहतोय. सालोक संघाचा विठ्ठल आपण या समालोचन कक्षाकडे. अकरा धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे ज्ञानेश्वर या गोलंदाजाला. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. इथून पाहिलं गेलं तर अगदी फलंदाजाला हा बॉल काही समजला नाही. सरळ बॉल एसटी रक्षकाच्या हातात
निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सूर्य गोलंदाजी करताना पाहतोय ज्ञानेश्वर या गोलंदाजाला. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खऱ्या अर्थाने विचार केला तर जवळपास 3 धावा त्यांना खर्च केल्यात ज्ञानेश्वर या गोलंदाजाने. पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहतोय. आकाशला मात्र थांबून, अक्षरशः रवीला मात्र थांबून ठेवलाय ज्ञानेश्वर या गोलंदाजाने. जवळपास पाहिलं तर लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट पाहतोय सुरेख गोलंदाजी ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. आणखीन एक सुरेख गोलंदाजी. अवघ्या 3 धावा या षटकात खर्च केल्या गोलंदाज ज्ञानेश्वरनं. कौतुक करावं तेवढं कमी. गोलंदाज ज्ञानेश्वर या गोलंदाजाचा षटक क्रमांक पाहिलं तर 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 11 धावा त्या धाव फटलावरती पाहतोय कडाव संघाच्या. कुणाल गोलंदाजीसाठी आलाय. तिसरा षटक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर खऱ्या अर्थानं उसळी घेतली या बॉलनं. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. या दरम्यान मोठा फटका, परंतु फटका फसलाय की काय त्या ठिकाणी सतरक्षक लॉंग ऑन रिजन मध्ये जेल सोडली आहे. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न दरम्यान थांबवलाय. एकच धाव. 1च्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. तिसरा षटक आहे. या षटकात मोठमोठे फटके येणं गरजेचं असेल. दरम्यान पाहिलं गेलं तर कडाव संघासाठी मोठमोठ्या फटक्यांची इथून गरज असेल ती कडाव संघाला. आणखीन एक सुरेख गोलंदाजी पाहतोय कुणालच्या माध्यमातून. आणखीन एक सुरेख गोलंदाजी पाहतोय. दरम्यान जवळपास 10 चेंडूंचा त्याने सामना केलाय. वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती तो आतापर्यंत खेळतोय. रवीच्या बॅट मधून मोठा फटका. फलंदाज इथून होईल बाद. रवीच्या बारीचा अंत. पहिला धक्का कडाव संघाला रवीच्या स्वरूपात. न्यू बॅट्समन महेंद्रला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या अवघ्या 12 धावा. सागर गोलंदाजीसाठी हा शेवटचे षटक.
पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर दुसरा बॉल कमी गतीने टाकला होता अगदी समोरच्या दिशेने फटका मयूर वागचौरे आहेत त्या ठिकाणी बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत दरम्यान एकच धाव एकच्या मदतीने धावसंख्या 13 धावा लो स्कोरिंग हा सामना कदाचित रंगू शकतो. वाईट बॉल अवंतर धाव अवंतरच्या मदतीने धावसंख्या 14. अजून एक स्वर चेंडू बाद खराब गोलंदाजी शेवटच्या षटक सागरच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा 14 धावा. सोमनाथ न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हलक्या हाताने सॉफ्ट फटका आपण पाहतोय. एकच धाव एक या धावसंख्येने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावर शेवटचे षटक मार्ग असतंय. व्हाईट बॉल अवंतर धाव अवंतरच्या मदतीने धावसंख्या 17. गौरकामत संघाचा कर्णधार आणि सालोक संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला गौरकामत संघ कर्णधार लगेच पाठवा. 3 ओव्हरच्या मॅचेस खेळवल्या जातील. यानंतरचे सामने 3 ओव्हरचे.
चला फलंदाज जा लगेच. येणारे 24 चेंडू 18 धावसंख्येची गरज असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सॅगिंग इनला कैलास, नो सॅगिंग इनला मयूर. ही सलामीची जोडी रंगले मैदानाच्या आतमध्ये. 18 धावसंख्येचं छोटस माफक आव्हान उभं केलंय. सोमनाथ गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिलं षटक 24 चेंडू करायचे. 18 धावा विजयासाठी संजय नगर संघाला. सलामीची जोडी स्ट्रायकिंगला कैलास, नो स्ट्रायकिंगला मयूर. पहिला चेंडू आडवा बॅटना अलोंदी कार्पिटा बॉल आपण पाहतोय. दरम्यान लॉंग ऑन कडे सतरक्षक बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत एकच धाव. एकेरीच्या मदतीने स्वतःचा संघाचा इथून दरम्यान खातं ओपन झालंय. अठरा धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव खऱ्या अर्थानं सोमनाथ या गोलंदाजांना खर्च केली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर मयूरला पाहतो स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून दरम्यान पाहिलं गेलं. वाईट बॉल अवंतर धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी यष्टीरक्षकानं केली चुकी आहे. दरम्यान स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं बॉलला अडवला. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन विकेट मानावं लागेल. 2 धावा. बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाहीये. धाव फलकावरती धावा 4 धावा. पाहिलं गेलं तर पहिलं षटक मार्ग असते सोमनाथ गोलंदाजीसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी टप्पा पडल्यानंतर जमिनीलगतचा बॉल होता. इथून निर्धाव चेंडू आलाय. याच दरम्यान मोठा फटका परंतु फटका चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार
मयूरच्या बाट मधून आलेला हा षटकार आपण पाहिला. षटकारच्या साह्यानं धावसंख्या अगदी वेगाने वाढतीये. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मोठा फटका खेचला होता मयूरनं. सीमारेषा ओलांडली या बॉलनं. शेवटचा एक चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू जवळपास सोमनाथ गोलंदाजांना फेकलेत. धावा खर्च केल्यात त्या 10 धावा. अजून 8 धावा संख्येची गरज आहे. चला सालोक संघ आपण प्लेइंग 11 घेऊन या लगेच. यानंतर आपला सामना लोवा फुल टॉस बॉल हलक्या हाताने अगदी सॉफ्ट हँडनं हा फटका. एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने धावा संख्या 11. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती. येणारे 18 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 7 धावा. अठरा चेंडू 7 धावा संख्येची गरज आहे. हलक्या हाताने अगदी बॉलला डिफेंड केलं. एकेरी धाव. एक धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 12. एक जर का मोठा फटका आला तर कदाचित मॅच फिनिश होऊ शकते. 6 धावा संख्येची अजूनही गरज आहे. अजून 5 धावा संख्येची इथून गरज. खराब गोलंदाजी. आणखीन एक वाईट बॉल. चार धावसंख्येची आता गरज असेल विजयासाठी संजयनगर संघाला. फुल टॉस बॉल पाठवला मिड विकेट च्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल टिपले. फलंदाज बाद. इथून दरम्यान एकेरी धाव. रमेश न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सागर वाघमारे कुठे असतील आपण समालोचन कक्षाकडे या.
इथून मोठा फटका, मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे ते संजय नगर संघाने आणि पराभवाला सामोरं जावं लागेल ते कडाव संघाला. यानंतर सामना गौर कामत आणि त्यांच्या विरोधात सालोक बी या दोन संघादरम्यान सामना रंगेल.